तो अभी वो वक्त है जो हमारे मंचासीन हैं, उन मंचासीनों को हम सुने, उन्होंने क्या अनुभव किया इस कैंपस में आके, आज जो सुना उससे क्या अनुभव किया। आज के हमारे विशेष अतिथि गुलाब देड़गे जी। ओम शांति। यहाँ मंच पे एक्चुअली मैं मराठी में अच्छा बोल सकता हूँ, हिंदी में थोड़ी दिक्कत आती है मुझे, फिर भी मैं कोशिश करूँगा। आपल्याला आज इथं प्रमुख अतिथीमधून आदरणीय चंद्रिका दीदी लाभलेले आहेत। त्यांनी आत्तापर्यंत जे आपल्याला मार्गदर्शन केलंय ते आमच्या रूपी काही ओव्हरलॅप त्याच्यावर होऊ नये ही माझी प्रथम अपेक्षा आहे। कारण त्यांनी एवढं डोकं शांत केलंय आणि त्याच्यात आम्ही काहीतरी वेगळं थोडंसं बोलून ते परत ओव्हरलॅप करून तरुणाईचं माइंड परत डिस्टर्ब करणं हे मला काही योग्य वाटत नाही। मी थोडंसं माझ्या संस्थेविषयी सांगतो। आम्ही परिवर्तन सामाजिक संस्था म्हणून नांदेडमध्ये काम करीत असतो। थोडं स्टुडंट बेस काम असतं। सातारा जिल्हा, बीड जिल्हा आणि मुंबईच्या आउटस्कट्स आदिवासी पाड्यांवर पण काही युवक आमचे काम करत असतात आणि पुणेमध्ये पण, म्हणजे पानशेत झालं, मुळशी जे आउटस्कट्स एरिया आहेत, दुर्गम भागामध्ये आम्ही जास्त करून काम करतो। पुणे हा बेस असूनही आम्ही बाहेर का काम करतो तर पुण्यात देणाऱ्या संस्था भरपूर आहेत, कार्य करणाऱ्या संस्था भरपूर आहेत, म्हणून आहे तिथं पोट भरलेलं आहे, तिथं परत देण्यात जास्त काय अर्थ नाही। तिथं कुणीतरी पोट भरणारा आहे, देणारा आहे, म्हणून आम्ही जरा सातारा, बीड आणि अशा भागात जाऊन काम करण्याचा प्रयत्न करतो। पुण्यामध्ये आम्ही युवा परिषद म्हणून 2 दिवसीय युवा परिषद घेत असतो। वेगवेगळे वक्ते तिथं आणत असतो तरुणाईसाठी। म्हणजे प्रत्येक सेगमेंट, म्हणजे काही प्राणी मित्र असतील, कुणी रेस्क्यू फाउंडेशन मधले असतील, कुणी बरेचसे उद्योजक आपण आणत असतो, पॉलिटिशियन आणत असतो की बाबा युवकांना कळावं की वेगवेगळ्या क्षेत्रात क्षेत्र निवडून यशस्वी होणारे बरेच लोक आहेत आणि ते सॅटिस्फाईड आहेत। मग तुम्ही फक्त एक अभ्यासिका करून, कुणी कॉम्प्युटर इंजिनियर त्याच्यातच रेसमध्ये पळून, कुणी स्वतःची आयडेंटिटी ओळखून, जे की इथं आपल्याला प्रथम शिकवलेले मी कोण आहे हे आधी अभ्यास करून मग पुढे गेलं तर हे सगळ्यात उत्तम होईल, हे आपल्याला आत्ताच दीदींनी सांगितलं। म्हणजे दुसऱ्याच्या मागे पळण्यापेक्षा आपण कोण आहे आणि आपल्या गरजा काय एवढं जर ओळखलं तर आपण ह्या रेसमध्ये उगाच पळत नाही बसणार। आपण आपल्या शांतीसाठी पहिला जिज्ञासा बाळगू, हे मला इथं येऊन पण समजलं। आम्ही युवा परिषद पुण्यामध्ये आयोजित करतो। परत आमचं दुसरं एक सेगमेंट आहे सायकल रिसायकल। आम्ही पुण्यामधनं जुन्या सायकली घेतो आणि बाहेर जे विद्यार्थी 8-8, 10-10 किलोमीटर पायपीट करून येतात, 5-5, 6-6 किलोमीटर, त्यांना त्या डिस्ट्रीब्यूट करतो। आम्ही काही वर्ष जुन्या रिफर्बिश करून वाटत होतो, पण आम्हाला पुनीत बालन सारखे दातृत्व लोक मिळाले की ते आमच्या गरजा पूर्ण करतात। डायरेक्ट सायकल आम्ही आता नवीनच देतो। आत्तापर्यंत आपण 3000 सायकल या माध्यमातून वाटल्यात। अजून त्याच पद्धतीने आपण स्कूल्सला लॅब उभ्या करून दिल्यात। जवळजवळ आत्तापर्यंत आपण 400 ते 500 कॉम्प्युटर्स लॅब शाळेंमध्ये दिलेले आहेत। आणि एक आमचा असाच एक उपक्रम आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये केला होता। सातारा जिल्हा पुस्तकांचा जिल्हा। आमचं म्हणणं आहे की वाचनाशिवाय काही नाही, अधिकाधिक विद्यार्थ्यांनी जर वाचलं तर तुमचा आत्मीयता वाढेल आणि ग्रास्पिंग पॉवर वाढेल। यासाठी वाचलं पाहिजे, म्हणून आम्ही महाविद्यालयीन म्हणजे 8वी ते 12वी जिथं जिथं शाळा आहेत, माध्यमिक विद्यालय, तिथं जवळजवळ 1068 विद्यालयांमध्ये आपण एकाच दिवशी लायब्ररीज डिस्ट्रीब्यूट केल्या होत्या। ज्ञानकी फाउंडेशनच्या मार्फत आणि पुनीत बालन इंद्रायणी फाउंडेशनच्या माध्यमातून हे आपण एकाच दिवशी केलं होतं। ते पण आपलं यशस्वीरित्या हे झालं होतं। अशाच पद्धतीने आम्ही गिव्ह अँड टेक, म्हणजे आम्ही बऱ्याच जणांना मध्यस्थी म्हणून कार्यरत असतो। आम्हाला म्हणजे ऑन स्टेजवर यायला आवडत नाही, आम्ही फक्त पुढच्याला तुम्ही देणार आहेत, तुम्ही स्टेजवर या, घेणाऱ्यांनी पण स्टेजवर या, तो कार्यक्रम आम्ही करतो, तुम्ही फक्त फॉलो करा, या पद्धतीत आमचं कार्य असतं। आम्हाला इथं लता दीदींनी आमंत्रित केलं, त्या आम्हाला वेलविशर आहेत, आमच्या नांदेड सिटीमध्ये भरपूर त्यांचं काम असतं। म्हणजे आत्ता असे पॉझिटिव्ह पॉईंट्स जागोजागी गरजेचे आहेत, ते ब्रह्मकुमारी मार्फत
दिले जातात ते आम्हाला सगळ्यात आनंदाची बाब आहेत. कारण आपण नेगेटिव्हिटी समाजातनं सगळीकडनं मिळत असती, पण पॉझिटिव्ह एनर्जीज मिळण्याचे फार थोडे ठिकाणं आहेत. त्यामुळं आपण असं कुठं ना कुठं माझ्या मते जॉईन झालं पाहिजे की जिथनं आपण ऊर्जा घेऊ शकतो आणि उगाच जी रेस लागलेली आहे त्या रेसमधनं बाहेर पडून काहीतरी वेगळं करूयात, ही इथनं पॉझिटिव्हिटी मिळून आपण काहीतरी वेगळं करू शकतो असं मला वाटतं. आणि हीच ऊर्जा इथं आल्याबद्दल सगळ्या युवक युवतींचं आभार मानतो की तुम्ही इथं आलात, वेगळं काहीतरी घ्यायचा प्रयत्न केला. असंच तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा, इथं ब्रह्मकुमारीजला जोडून घ्या, कारण फार सुंदररित्या तुमचं माइंड एस्टॅब्लिश होईल. स्वतः तुम्ही काय आहात हे एस्टॅब्लिशमेंट तुम्हाला इथनं कळू शकतं. तुम्ही प्लीज इथं या, ग्रास्प करा, हेच तुम्ही पुढं समाजाला द्या, हीच अपेक्षा करतो. व परिवर्तनला इथं बोलावल्याबद्दल मी प्रजापती ब्रह्मकुमारीच्या सर्व स्टाफला, टीमला, दिदीज असतील, भाई बहीण सगळे असतील, त्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. ओम शांती. खूपच सुंदर संकल्पना, फार छान आहे. वाचाल तर वाचाल. आणि त्याचबरोबर बहुत ही सुंदर रीति से इन्होंने कहा कि पढ़ना बहुत ज़रूरी है किताबों को, और इसलिए इन्होंने बहुत सारे ऐसे जिसे कहेंगे उपक्रमों को अपनाया है जिससे विद्यार्थी जीवन में ही उनको कुछ प्राप्तियां हो और जीवन में कुछ आगे बढ़ने के लिए जैसे हमेशा रहे. तो हमारी भी शुभकामनाएं परिवर्तन संस्था की लिए हमेशा रहेगी और ऐसी फलती फूलती रहे और ऐसे ही युवाओं में जागरूकता लाती रहे. बहुत सारे युवा जुड़ते रहे आपसे और ऐसा कार्य करते रहे. तो हम